राज्यात मस्साजोगचं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण अजूनही धुमसतंय. दिवसागणिक या हत्याकांडातील विविध गोष्टींचा उलगडा होताना दिसतोय. या प्रकरणानं राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. ज्या खंडणीच्या वादातून संतोष देशमुखांची हत्या झाली त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय मानला जाणाऱ्या वाल्मिक कराडचं नाव सातत्यानं घेतलं जातंय. पवन चक्की कंपनीकडून खंडणी वसुली प्रकरणात त्यालाच प्रमुख आरोपी म्हणून पाहिलं जातंय. त्या संदर्भात चौकशी सुरूच आहे. मात्र सीआयडी पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी कडून मोठी कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. या प्रकरणातील 3 फरार आरोपींपैकी मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळेलाही पुण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते. आणखी महत्त्वाचं म्हणजे या कारवाई दरम्यान एक नवं नाव या प्रकरणाशी जोडलं गेलंय. ते नाव म्हणजे डॉक्टर संभाजी वायभसे. कोण आहे हा संभाजी वायभसे? त्याचं या प्रकरणाशी नेमकं काय आणि कसा संबंध आहे? तसंच आरोपींचं भिवंडी कनेक्शन नेमकं काय? घुले आणि सांगळेचा सुगावा पोलिसांना कसा लागला? ही कारवाई नेमकी कशी झाली? हे आणि असे अनेक प्रश्न उभे राहतात. याच सगळ्याचा आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके. वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले देखील सरेंडर करणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र आता एसआयटीच्या कारवाईत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेलाही अटक करण्यात आली आहे. या 2 फरार आरोपींना पुण्याजवळून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी दिली आहे. तरी अद्यापही एक आरोपी फरार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सरपंच देशमुख हत्या प्रकरणात 7 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय. यातील जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या 4 आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. तसेच या प्रकरणात चर्चेत असलेल्या वाल्मिक कराडनेही शरणागती पत्करली होती. आणि आता एसआयटीच्या टीमनं सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या 2 आरोपींनाही ताब्यात घेतलंय. त्यामुळं आता यातील कृष्ण आंधळे हा एकमेव आरोपी फरार आहे. त्याच्या अटकेसाठी विशेष पथक मागावर असल्याची माहिती आहे. अटकेनंतर आता हे आरोपी काही काळासाठी भिवंडीत होते अशी माहिती समोर आली आहे. संशयित आरोपी सुदर्शन घुलेच्या टाकळे गावातील एक मुलगा भिवंडीमध्ये एका माजी मंत्र्याच्या एका रेस्टॉरंट आणि बार मध्ये काम करतो. ज्यावेळी हे प्रकरण झालं त्यानंतर या 3 फरार आरोपींपैकी एक म्हणजे सुदर्शन घुले तिथे जाऊन त्या मुलाला भेटला. एकटाच गेलेल्या घुलेने लघुशंकेचा बहाणा करून इतर दोघांनाही मुलाला भेटायला आणलं. त्या तिघांना एकत्र पाहिल्यानंतर त्या मुलाचा संशय अधिकच बळावला. तोपर्यंत त्या मुलाला या प्रकरणाविषयी सगळी माहिती मिळाली होती. त्यामुळं त्याने काही या तिघांनाही थारा दिला नाही. हे सगळं घडलं ते भिवंडीत. त्यानंतर आता या प्रकरणात एका नव्या पात्राची एंट्री होते. ते म्हणजे नांदेडचे डॉक्टर संभाजी वायभसे यांची. भिवंडीत थारा न मिळाल्यानं या आरोपींनी डॉक्टर वायभसेंना फोन लावला. पोलिसांना वायभसेंवर संशय असण्याचं कारण म्हणजे 9 तारखेच्या हत्येनंतर डॉक्टर संभाजी वायभसे आणि त्यांची पत्नी हे दोघेही नॉट रिचेबल होते. ते केरळला गेल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. तिथे जाऊन पोलिसांच्या पथकांनी शोध घेतला परंतु ते तिथे सापडले नाहीत. तसेच घरच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना देखील हे दाम्पत्य गैरहजर होतं. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. मग त्या दिशेने तपास करण्यात आला. आसपासच्या परिसरात केलेल्या चौकशीनंतर वायभसे आणि या 3 आरोपींचं कनेक्शन समोर आलं. स्थानिक चौकशीद्वारे या पती पत्नीला काल रात्री नांदेडमधून ताब्यात घेण्यात आलंय. एसआयटी कडून या तिघांचीही रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्यांच्याकडून पुढच्या तपासासाठी पुण्याची लिंक मिळाली आणि वायभसेंकडून इनपुट्स मिळाल्यानं पोलिसांच्या कारवाईला वेग आला. सुदर्शन घुले ज्याच्यामुळे सापडला तो डॉक्टर वायभसे नेमका कोण आहे? पोलिसांसमोर त्याने काय काय खुलासे केले? तर संभाजी वायभसे हा काही वर्षांपूर्वी बीड शहरात स्वतःचं हॉस्पिटल चालवायचा. मात्र तो नंतर ऊसतोड मुकादम म्हणून काम करू लागला. याच दरम्यान सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे यांच्यासोबत तो काम करायचा. ऊसतोड मुकादम म्हणून काम करत असतानाच या 3 आरोपींसोबत वायभसेची ओळख झाल्याची माहिती आहे. संभाजी वायभसे सध्या डॉक्टरकीचा व्यवसाय करत नाहीत. त्याची पत्नी वकील आहे. त्यांनी काही दिवस सरकारी वकील म्हणूनही काम केलेलं आहे. संतोष देशमुखांची हत्या झाल्या दिवसापासून संभाजी वायभसे फरार असल्याची माहिती होती. पहिल्या दिवसापासून पोलीस त्यांच्या मागावर होते. मात्र त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता.
सुदर्शन घुलेसह संभाजी वायबसे देखील राज्याबाहेर गेले असल्याचा पोलिसांना संशय होता. तसेच त्यानेच राज्याबाहेर जाऊन सुदर्शन घुलेला मदत केल्याची माहितीही होती. अखेर संभाजी वायबसेपर्यंत पोलीस पोहोचलेच. डॉक्टर संभाजी वायबसेला एसआयटीच्या विशेष पथकानं काल रात्री नांदेडमधून ताब्यात घेतलं. केजच्या शासकीय विश्रामगृहात वायबसेची कसून चौकशी केल्याचं समजतंय. या चौकशी दरम्यान डॉक्टर वायबसेकडून मोठे खुलासे झाले. त्यानं केलेल्या खुलाशांच्या अनुषंगानं विशेष पथकांनी तपासाचा रोख ठेवून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. वायबसेंकडून पोलिसांना माहिती तर मिळाली, पण पोलिसांनी या आरोपींच्या मुसक्या कशा आवळल्या, आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी सापळा कसा रचला हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींना पळून जाण्यासाठी ज्या व्यक्तीने मदत केली होती त्यांच्याकडून पोलिसांना काही लिंक्स आणि माहिती मिळाली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे तिन्ही संशयित आरोपी ज्या लोकांच्या संपर्कात होते त्यांच्याकडून पोलिसांनी सर्वतोपरी माहिती घेत विशेष पथकांनी शोध मोहिमेची दिशा ठरवली. या आरोपींमागे एसआयटी सोबतच सीआयडी आणि बीड पोलिसांच्या टीम्सही होत्या. या सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी टेक्निकल टीम तयार करून आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन्स आणि ते ज्या ज्या लोकांच्या संपर्कात होते त्यांच्या चौकशीनंतर काही माहिती मिळवण्यात आली. चौकशीतून तिन्ही आरोपींनी आपापले मोबाईल फोन्स बंद ठेवले असल्याचा तसेच नवीन सिम कार्डचा वापर करत असल्याचे समोर आले. त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांची माहिती मिळवून त्या आधारे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता या आरोपींची नेकनूर पोलीस ठाण्यात चौकशी झाल्याचं समजतंय. तसेच त्यांना लवकरच केज न्यायालयात हजर करणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे आता न्यायालयात काय होणार? वाल्मिक कराड प्रमाणेच तपासासाठी या दोन्ही संशयित आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत होणार की आणखी काही वेगळा युक्तिवाद होणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय. आतापर्यंतच्या या प्रकरणातील तपासाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.